मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि पुढच्या 24 तासात मुंबईच्या वेशीवरती मराठ्यांचं वादळ धडकणार आहे। जरांगेंच्या आंदोलनामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक सध्या जोडले जात आहेत। जरांगेंचा मोर्चा पिंपरी चिंचवडमध्ये ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जरांगेंचं स्वागत केलं जात आहे। तसंच आज लोणावळ्यामध्ये हा मोर्चा दाखल होतोय। पुढच्या 24 तासात जरांगेंचा हा मोर्चा मुंबईच्या वेशीवरती दाखल होईल। दरम्यान मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये, सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे असं आवाहन सातत्याने सरकारकडून केलं जात आहे। पण जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आपल्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत आणि मजल दरमजल करत मराठा आंदोलक सध्या मुंबईच्या दिशेने कूच करतायत। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आजचा मोर्चाचा प्रवास कसा असेल, कोणकोणते महत्त्वाचे टप्पे असतील? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील 5 ते 6 दिवस या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करतोय। आता हा मोर्चा लोणावळ्यात पोचलेला आहे। खरं तर हा मोर्चा जरांगे पाटील हे कालच संध्याकाळी लोणावळ्यामध्ये पोचणं अपेक्षित होतं आणि लोणावळ्यात आल्यानंतर एक भव्य अशा पद्धतीने त्यांची सभा या ठिकाणी होणार होती। मात्र आता अगदी ती 5 मिनिटं अगोदर मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यात पोचलेले आहेत आणि लाखोच्या संख्येने मराठा बांधव हे त्यांच्या सोबत या ठिकाणी पोचलेले आहेत आणि लोणावळ्याच्या या मोठ्या मैदानावर या ठिकाणी आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि या मराठा बांधवांना या ठिकाणी संबोधित करतील। या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे आणि आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना साठी पोचलेले आहेत। खरं तर रात्रभर मनोज जरांगे पाटील यांनी प्रवास केलेला आहे। ते त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक त्यांचे स्वागत करत होते। अनेक ठिकाणी जेसीबी लावून लोकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलं उधळली। अनेक ठिकाणी फटाके वाजवून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रातून जे मराठा बांधव आलेले होते ते सगळे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। जर आता आपण बघितलं तर या मैदानावर हळूहळू हे जे मोर्चात सहभागी झालेले लोक आहेत त्यांची वाहनं आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत आणि या मैदानावर अशा पद्धतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हळूहळू हे सगळे लोक या सभेच्या ठिकाणी पोहोचतायत आणि काही वेळ कदाचित मनोज जरांगे पाटील लोणावळ्यामध्ये काही वेळ आराम करतील या सभेनंतर आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा या मोर्चाला सुरुवात होईल। पुढं मुंबईच्या दिशेने हा मोर्चा जाणार आहे। कदाचित नवी मुंबई या ठिकाणी मुक्काम देखील असणार आहे। हळूहळू हा मोर्चा पुढे जाणार आहे। परंतु आज जर आपण बघितलं तर रात्रभर मनोज जरांगे पाटील यांनी प्रवास केलेला आहे। लाखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी 26 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार आहे। त्यापूर्वी अशा पद्धतीने आज लोणावळ्यामध्ये जवळपास संध्याकाळी पोहोचणं अपेक्षित होतं। जवळपास 12 तास मनोज जरांगे पाटील यांना उशीर झालेला आहे। आता पहाटे 7 वाजता मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच या ठिकाणी ते सभेच्या ठिकाणी पोहोचतील, स्टेजवर पोहोचतील आणि या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा मोर्चा मुंबई ते दिशेने निघणार आहे। प्रज्ञा, मिकी, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।